नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा। पाहणार आहोत महाफास्ट न्यूज 100। जरांगे शरद पवारांच्या जवळचे। जरांगेंच्या तोंडातनं तुतारी वाजतीये का? जरांगेंनी ठाकरेंची भाषणं कॉपी पेस्ट केली आहेत का? भाजप आमदार नितेश राणेंचा सवाल। जरांगे बारामतीची तुतारी। जरांगे पाटलांच्या फडणवीसांवरील आरोपांनंतर आमदार प्रसाद लाड आक्रमक। जरांगेंना ऑपरेट करणारा नेता कोण हे सर्वांना माहिती। ज्या वरिष्ठ नेत्याचा पक्ष संपलाय ते जरांगेंना ऑपरेट करतायत। आशिष देशमुख यांचं नाव न घेता शरद पवारांवर निशाणा। सागर बंगला लांब राहिला, आधी जुहू तरी पार करून दाखवा। आम्ही पण ओरिजिनल मराठा आहोत, चायनीज मॉडेल नाही। नितेश राणेंचा जरांगेंना इशारा। जरांगे फक्त फडणवीसांवरच का टीका करतात? मराठा आरक्षणाची केस कोर्टात गेल्यास फडणवीसच उभे राहतील, नितेश राणेंचं वक्तव्य। पुढे कायदा सुव्यवस्था बिघडवत असेल तर सहन केलं जाणार नाही। आम्ही ओरिजिनल मराठा आहोत, चायनीज नाही। नितेश राणेंचा जरांगे पाटलांना इशारा। काल जरांगेंनी केलेला प्रकार म्हणजे तमाशा। नेतृत्वाची अपरिपक्वता काल समोर आली। अजय बारसकर यांची जरांगेंवर टीका। माझ्यावर केलेल्या आरोपांवर जरांगेंनी माफी मागावी। जरांगेंनी माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, बारसकरांची प्रतिक्रिया। जरांगे कोणाची तरी स्क्रिप्ट वाचतात असं वाटतंय। संजय शिरसाटांची जरांगे पाटलांवर टीका। तर नेत्यांना शिवीगाळ करणं योग्य नाही, कुणालाही टार्गेट करता कामा नये, शिरसाटांचं विधान। जेव्हा होम डिपार्टमेंटला जाग येते आणि सीमेवरून परत जा या दोन नाटकांवरती माझं काम सुरू। छगन भुजबळांची फडणवीस आणि जरांगे वादावर टोलेबाजी। जरांगेंच्या मागण्या बजरंग बलीच्या शेपटीसारख्या। जरांगे सरकारला शिव्या देत आहेत। जरांगेंना कायदा कळत नाही, छगन भुजबळांची टीका। जरांगे पाटलांनी कसं आंदोलन करायचं हा त्यांचा प्रश्न, पण आंदोलन आणि मागण्या घटनात्मक आणि कायदेशीर असाव्यात। प्रकाश शेंडगेंचं वक्तव्य। तर 57 लाख नोंदी खाडाखोड केलेल्या त्या आम्हाला मान्य नाहीत, शेंडगेंचं विधान। जरांगेंच्या बोलण्यामागे तुतारीचा वास येतो। जरांगेंना कोण बोलायला लावतं हे शोधणं गरजेचं। रावसाहेब दानवेंची शरद पवार गटावर टीका। जरांगे पाटलांच्या वक्तव्यांशी चौकशी केली जाणार। शंभूराज देसाईंची माहिती। तर राज्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस काम करतील, देसाईंची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणावर सरकारची भूमिका स्पष्ट करावी। तर मुख्यमंत्र्यांचं जरांगे पाटलांसोबत काय बोलणं झालं तेही जाहीर करावं, मग सत्य समोर येईल, नाना पटोलेंचं सरकारला आवाहन। मनोज जरांगेंना अशी भाषा बोलायला कोणीतरी तयार केलंय। जरांगेंना तयार करणारे कोण हे महाराष्ट्राला माहितीये। OSD कोणाचे, PA कोणाचे? संचारबंदीमुळे जरांगे पुन्हा अंतरवाली सराटीत उपोषण स्थळी दाखल। शहाणी भूमिका घेऊन पुन्हा आलोय। संध्याकाळी 5 वाजता उपोषणाबाबत भूमिका मांडणार, जरांगेची माहिती। दारा लावून फडणवीसांनी सागर बंगल्यावर बोलावलं। नाराजीची लाट आणखी उसळू देऊ नका, नाराजीची लाट परवडणारी नाही, फडणवीसांना आवाहन। फडणवीसांनी रात्री सोशल मीडियावरती बंदुकीचा फोटो टाकला। हा प्रयोग रात्रीच होणार होता, पण फडणवीसांचा रात्रीचा डाव मोडला। फडणवीसांच्या पोस्टवरून जरांगेंचं वक्तव्य। फडणवीसांचं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही, त्यांना सुट्टी देणार नाही। फडणवीसांना राज्यासह देशात अडचणीत आणणार, मनोज जरांगेंचा इशारा। जालन्याच्या अंबड तालुक्यामध्ये संचारबंदी लागू। मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीचा निर्णय। अंबडमध्ये संचारबंदी लावण्याचं कारण काय? फडणवीसांशिवाय जिल्हाधिकारी ही संचारबंदीचा आदेश काढू शकत नाहीत। संचारबंदी हटवा, ताब्यात घेतलेल्या आमच्या पोरांना सोडा, जरांगेंची मागणी। जरांगेंचा बोलवता धनी कोण माहिती नसेल तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा। रश्मी शुक्लांना फोन टॅपिंगचा अनुभव, जरांगेंचा फोन टॅप करा, संजय राऊतांची फडणवीसांवर टीका। SRPFच्या 2 कंपन्या बीडमध्ये दाखल। जिल्ह्यात पोलीस दल ऍक्शन मोडमध्ये। बीडहून संभाजीनगर, जालनाकडे जाणारी बस सेवा सुरू। मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांमध्ये ST आणि इंटरनेट सेवा बंद। छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीडमध्ये सेवा बंद। बीड जालना जिल्ह्याची बॉर्डर सील। बीड जिल्ह्यामध्ये 38 ठिकाणी नाकाबंदी, परवानगीशिवाय प्रवेश नाही। जालन्यातील तीर्थपुरी शहरामध्ये अज्ञात व्यक्तींनी ST जाळली। तीर्थपुरी शहरातील बाजारपेठ सध्या पूर्णपणे बंद। परभणी विभागातनं जालना आणि बीडसाठीची ST सेवा बंद। जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर खबरदारीचा उपाय, प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता। नाशिकच्या मनमाडमध्ये मराठा आंदोलकांकडनं रास्ता रोको। पुणे इंदोर महामार्ग रोखला। आंदोलकांकडनं जोरदार घोषणाबाजी।
बारामती लोकसभेत नणंद विरुद्ध भावजय संघर्ष वाढला. मी मेरिटवरती मतं मागते, मतं मागायला सदानंद सुळेंना फिरवत नाही. सुप्रिया सुळेंसह सुनेत्रा पवारांसह दादांना टोला. उद्यापर्यंत मवियानं जागा वाटपाबाबत तपशील कळवावा. वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगेंना पत्र. उद्या मवियाच्या बैठकीला वंचितचे नेते उपस्थित राहणार नाहीत. 28 तारखेला बैठक घ्या अशी मवियाला विनंती केली होती. प्रकाश आंबेडकरांची माहिती. तर उद्या जागा वाटपाबाबत मवियाची महत्त्वाची बैठक. नारायण राणे आमचे स्पर्धक नाहीत, बाळासाहेबांमुळे त्यांचं वैभव. नारायण राणेंना नक्की पाडणार हा आम्हाला विश्वास. लोकसभेच्या जागेवरनं ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींचं वक्तव्य. दादा भुसेंनी नाशिक लोकसभेच्या जागेवरील भाजपचा दावा फेटाळला. नाशिकमध्ये शिवसेनेच लढणार. भाजपच्या दाव्यानंतर दादा भुसेंचं वक्तव्य. महेश गायकवाडांना आज ज्युपिटर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार. गायकवाड कल्याणमध्ये संध्याकाळी पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती. जम्मू कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकरांना जामीन मंजूर. खिलाफ कोर्टाकडनं 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर. विकास कामांसाठी भाजप शिवसेनेसोबत जाण्याची भूमिका. दगा देण्याचा किंवा पाठीत खंजीर खुपसण्याचा हेतू नव्हता. सरकारसोबत जाण्याबाबत अजित पवारांनी पत्रातनं भूमिका मांडली. आशा सेविका आणि गट प्रवर्तकांचं 1.5 महिन्यांपासून आंदोलन सुरू. आशा सेविकांच्या मागण्या पूर्ण करा. अधिवेशनात विजय वडेट्टीवारांची मागणी. आशा सेविकांच्या मागण्यांबाबत आम्ही सकारात्मक. आशा सेविकांनी चर्चेसाठी पुढे यावं अजित पवारांचं आवाहन. नागपुरात आशा सेविकांचं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या शासकीय बंगल्यासमोर आंदोलन. मागण्या तात्काळ पूर्ण करण्याची मागणी. नागपुरात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विजयगड बंगल्याची सुरक्षा वाढवली. आशा सेविकांच्या इशाऱ्यानंतर सुरक्षेत वाढ. पोलीस बंदोबस्त तैनात. मोदींनी स्कुबा डायव्हिंग केलं. आता शिंदे, अजित पवार, फडणवीसांनाही स्कुबा डायव्हिंग करावं लागेल. तिघांनी कुठे उडी मारायची ते ठरवा. अजित पवार कदाचित धरणात उडी मारतील. संजय राऊतांचा टोला. दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि पंतप्रधान मोदी स्कुबा डायव्हिंग करतायत. हाच मोदींचा विकास आणि देशभक्ती आहे. संजय राऊतांची मोदींवर टीका. 22 पक्षांना एकत्र घेऊन चालणारा पक्ष म्हणजे भाजपच. तुमच्यासारख्या बांडगोळ्यांना दिल्ली भाजपनंच दाखवली. तुमचा सडकून पराभव अटळ आहे. आशिष शिलारांची राऊतांसहित ठाकरे गटावर टीका. महाराष्ट्रातील प्रत्येक शासकीय आस्थापनेत राज्यगीत लावण्याचे आदेश जारी करा. मनसे नेते अमित ठाकरेंचे राज्य सरकारकडे मागणी. महाराष्ट्रातील तरुणाई ड्रग्सच्या आहारी. महाराष्ट्रात ड्रग्स कुठून येतंय? नाना पटोलेंचा सवाल. तर सरकारनं शोध घ्यावा अशी मागणी. पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये आज बंद. माथाडी विधेयक मागे घेण्याची कामगारांची मागणी. पुण्याच्या बैलगाडा शर्यतीचं मैदान गाजवणाऱ्या वाघगावच्या सप्त हिंद केसरी मन्या बैलाचं निधन. 17 वर्षांपासून बैलगाडा शर्यतीत नंबर 1चा किताब पटकावला. घाटात धावताना अपघातात मन्या बैलाचा मृत्यू. नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यवहार बंद. 15 कोटी रुपयांचा व्यवहार प्रभावित. नव्या कायद्याविरोधात व्यापाऱ्यांची घोषणाबाजी. हिंगोली आणि वसमत बाजार समितीमध्ये शुकशुकाट. बाजार समितीत बंदमुळे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प.